महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर येथील रहिवासी विकास उर्फ पप्प्या शिंदे याला उल्हासनगर पोलिसांनी MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केले। आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली। मागील अनेक वर्षांपासून पप्प्या शिंदे हा उल्हासनगर शहरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता। त्याच्यावर तडीपारची देखील कारवाई करण्यात आली होती, परंतु तो छुप्या मार्गाने उल्हासनगर शहरात येऊन गुन्हे करत होता। त्याच्या वर्तनात बदल होत नसल्याने अखेर पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली DCP सचिन गोरे, ACP अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या आदेशानुसार MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली। जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले। आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमाननगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील 5-6 वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत। उल्हासनगर पोलिसला याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसांना 3 गुन्हे, असे एकूण 12 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। याच्यावरती सुरुवातीला 110 प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन 2022 मध्ये, तरी देखील 110 प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती। त्यानंतर त्याच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली होती। तडीपारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती। त्यामुळं त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती MPDA प्रमाणे कारवाई करण्यात आली, कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती MPDA अंतर्गत कारवाई केलेली आहे। या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच आमचे रिजन सर माननीय जाधव साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे DCP सर श्री गोरे सर व ACP साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं। त्यांच्या वर्षाखाली हे जे MPDAचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर याला काल मंजुरी मिळाली। काल माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या कामी आमचं जी टीम आहे, क्राईम PI गोडसे साहेब, तसेच तपास पथकाचे PSI नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरवडा येथे पोहोचवण्यात आलेलं आहे। आता तो जेलबंद झालेला आहे। भविष्य काळात अशा प्रकारे तडीपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।